हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या YouTube चॅनलवर जाऊन चेक करू शकता. ज्यावेळेस आपण गिल्ट एक्सपिरियन्स करतो, तर काय पद्धतीनं त्याच्यापासून कोप केलं जाऊ शकतं? एकतर ते मॅनेज करता येऊ शकतं का? आपण काय केलं पाहिजे त्या गिल्टमधून परावृत्त होण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी असं काही करता येऊ शकतं का मुळात त्या गिल्टपासून बाहेर पडण्यात? सर्व भावना ज्या आहेत त्यांचं आपल्याला काही ना काही करता येतं. मी मुद्दाम मॅनेजिंग हा शब्द नाही वापरत आहे. हं, हं. कारण भावना मॅनेज नाही करता येत. म्हणजे जे लोकं असं तुम्हाला सांगतायत ते ॲक्चुअली शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं किंवा खोटं बोलतायत. हं, हं, हं. असं म्हणूया मॅनिप्युलेट करतायत तुम्हाला असं ओके. म्हणूया. सो जेव्हा पहिला त्यातला भाग असा आहे, की आपल्याला ह्याची जाणीव असली पाहिजे, की मला आत्ता जो त्रास होतोय, हं, ही अपराधीपणाची भावना आहे. हं. हे पहिल्यांदा स्वतःला जाणवणं गरजेचं आहे. पण हे कसं समजून घ्यायचं, की हे जे आत्ता मला जाणवतंय, कारण बऱ्याचदा कुठल्याही इमोशन्स थ्रू जात असताना मला कळतच नाही, की मला काय होतंय. मला फक्त अस्वस्थ वाटतंय आणि त्यातनं होणाऱ्या कृती माझ्याकडनं केल्या जातात. मग माझ्याकडनं चिड होते, मला राग येतो, मी आदळआपट करतो किंवा इतर काही ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं व्यक्त व्हायचं ते होतं. पण मला नक्की काय वाटतंय हेच कळत नाही. तर अपराधीपणाची भावना वाटणं म्हणजे नक्की काय असतं? सो त्याला एक तर थोडा शांत वेळ द्यावा लागतो, की जेव्हा आपल्या लक्षात येतं, की आपण कुठल्यातरी भावनेच्या प्रभावात आहोत, एवढं तर आपल्याला निश्चित कळतं. हं, आणि मग हे कळल्यावर ही कुठली भावना आहे, हे जर थोडं शांत बसलात, लगेच त्याच्यावर ॲक्शन करायला गेला नाहीत, हं, हं, की गिअर पडल्यापासून चाक फिरायला लागण्याच्या ह्याच्यात जर तुम्हाला थोडी गॅप निर्माण करता आली, तर हं. त्या गॅपमध्ये तुम्हाला विचार करता येतो. नैसर्गिकरित्या आपल्या मेंदूचं, शरीराचं, आपल्या अस्तित्वाचंच डिझाइन असं आहे, की भावना ही पटकन कृती करण्याला तुम्हाला भाग पाडते. ओके. विचार करायला वेळ मिळू नये किंवा विचार करण्यात वेळ वाया जाऊ नये, ह्याच्यासाठी निसर्गाने भावनेची योजना केलेली आहे. हं, आणि ही तेव्हाच्या माणसाला 5,00,000 वर्षापूर्वीच्या, 10,00,000 वर्षापूर्वीच्या माणसाला ठीक होती. पण आधुनिक जगातल्या माणसाला ते सर्व रिफ्लेक्सेस डायरेक्टली तसे वापरता येणं धोकादायक आहे. हं, त्यामुळे आपल्याला तो स्टिम्युलस आणि हं, ती हं. रिॲक्शन याच्यामध्ये गॅप क्रिएट करावी लागते. ओके. आणि ती जी गॅप आहे त्याच्यात विचारांना जागा आहे. त्याच्यामुळे जेव्हा भावना जाणवते तेव्हा शांतपणे थांबणे, की हे मला काय वाटतंय? तर प्रत्येकाला स्वतःच्या भावना ओळखू येतात. आणि भावना अगदी साध्या आहेत. एक तर भावना ही भवितव्याबद्दल असते, की ज्याच्यात भीती असते हं. किंवा होप असते. एवढ्या 2च फ्युचरिस्टिक भावना आहेत. बाकी सगळ्या भावना या मागच्या आहेत. त्या फक्त हो. तुमच्या भूतकाळाबद्दल बोलतात. आणि त्याच्याचमुळे आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये राहायचा प्रयत्न करतो. मागेही नाही जायचं आणि पुढेही नाही जायचं. आतलं इथलं इथे थांबायचं म्हणजे मी भावनेच्या तडाख्यात सापडत नाही. हं. कारण भावना हा तो फ्लायओव्हर आहे, की जो तुम्हाला पास्टमधनं डायरेक्ट फ्युचरमध्ये घेऊन जातो आणि मेडिटेशनवाले सांगतात, की फ्लायओव्हरवरनं उतरा, त्याच्या खालती बसा आणि गप्प बसून राहा. बरोबर? तर जर लक्षात आलं, की हा अपराधीपणा आहे, तर पहिल्यांदा हा स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे, की मला कशाबद्दल अपराधी वाटतंय? माझ्या हातून असं काय घडलंय? किंवा काय घडायला पाहिजे होतं आणि मी ते केलेलं नाहीये. हं. कारण गिल्ट हा दरवेळी गिल्ट ॲक्ट ऑफ कमिशन असतो असं नाही. ॲक्ट ऑफ ओमिशनही असू शकतं. ओके. की रस्त्याच्या बाजूला ॲक्सिडेंट झालेला होता. तो माणूस तिथं पडला होता. 2च माणसं उभे होते आणि मी मात्र माझी 15 मिनिटांनी मीटिंग आहे म्हणून तिथून निघून गेलो. हं. आणि मीटिंगच्या तिथे पोहोचल्यावर फोन उचलला आणि मेसेज बघितला तेव्हा कळलं, की मीटिंग 2 तासांनी पोस्टपोन झालेली आहे. मी तिथं थांबायला पाहिजे होतं. त्याला मदत करायला पाहिजे होती. हं. कदाचित उद्या मीच त्या परिस्थितीत असेल आणि कोणी नाही थांबलं तर? हं. हा जो भाग आहे, की माझ्या हातून काय चूक झाली आहे, ज्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय, हा जर स्वतःला प्रश्न विचारला, तर आणि अर्थात स्वतःशी प्रामाणिकपणे बोलायची सवय असेल तर, हं. तर त्याची ताबडतोब खरी उत्तरं मिळतात. आणि ओके. मग त्या गिल्टचं काय करायचं ते ठरवता येतं. मग त्याचं एनालिसिस करता येतं. बरेचदा जस्टिफिकेशन्स जनरेट करायचा आपला स्वभाव असतोच, हो, की काहीही केलं तरी त्याचं जस्टिफिकेशन देता येतं. हो. तर त्या सर्व गोष्टी पुढे त्याच्या करता येतात. पण हा पहिला टप्पा आहे, की मला अपराधी वाटतं आहे आणि माझ्या हातून असं काय झालंय किंवा राहिलंय, ज्याच्यामुळे अपराध होतो आहे, अ, याचा विचार करावा लागतो. ओके. आणि त्यातनं ओव्हरकम कसं करायचं? म्हणजे आता तुम्ही ओमिशनचा पण मुद्दा काढलात, की जसं ज्यावेळेस आपण अगदीच कोशात जातो, म्हणजे कृती ते भाव काय मला एखाद्या गोष्टीचं गिल्ट आहे म्हणून मी अगदीच कोशात गेलो आणि मी काही गोष्टी करत नाही. तसंच त्याचं एक दुसरं टोक असं असू शकतं, की मला एखाद्या गोष्टीचं गिल्ट आहे म्हणून आय ओव्हर डू थिंग्स. ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी मी अगदी माझ्या परिघाच्या बाहेरच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि मी ओव्हर कॉम्पेन्सेट करतो ते गोष्टी मॅनेज करण्यासाठी. तर तेही कसं हाऊ डू यू सी दॅट?
सो ओव्हर कॉम्पेन्सेशन हा पुन्हा एकदा अनेक भावनांच्या बाबतीत वापरला जाणारा मेकॅनिझम आहे, की लहानपणी मला पहिल्या मजल्यावरनंही बघायची भीती वाटत होती, पण आता मी दरवर्षी एकदा एव्हरेस्टला जातो. हे हं, ओव्हर कॉम्पेन्सेशन झालं. हं. ओके, लहानपणी मला एकदा बाबांनी खांद्यावर बसून घराघरा फिरवलं होतं आणि पुढे मला त्याच्यानंतर ताप आला होता, इतका मी घाबरलो होतो. तर आता मी ज्या शहरात जातो तिथल्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेल्याशिवाय सोडतच नाही. हं. हे ओव्हर कॉम्पेन्सेशन झालं. सो हे सर्व बाबतीमध्ये होतं, जे गिल्टच्या बाबतीमध्येही होऊ शकतं. इनफॅक्ट बरेचदा मला असं वाटतं, की आपली खूपशी संस्कृती किंवा जी चॅरिटी हा जो भाग आहे, हा हं, बरेचदा ओव्हर कॉम्पेन्सेशन आहे का काय? अशी शंका यावी हं, ह्याच्यातला एक भाग असतो. हं, हं. त्याचप्रमाणे गिल्टमधलं जे दुःख आहे, तर आता पुन्हा हे जे मिक्सचर आहे गिल्टमधलं, त्याच्यातली जर तुम्हाला पुढच्या म्हणजे हे माझ्या हातून पाप झालंय, याला माझ्या काहीतरी मोठी वाईट शिक्षा होईल, देवाकडनं होईल, माणसाकडनं होईल, कोणाकडनं होईल माहीत नाही. त्या शिक्षेपासनं जर वाचायचं असेल, तर त्याचे पुन्हा एकदा धर्मामध्ये सर्व दिलेलंच आहे, की तुमच्या हातून मांजर मेलंय, काशीला जा आणि सोन्याचं मांजर सोन्याचं वाहा मांजर वगैरे, वाहा. वगैरे. किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, की बुवा कन्फेशन द्यायचं आहे आणि मग ते तुम्हाला तुमचा जो कन्फेशन ॲक्सेप्ट करणारा फादर आहे, तो सांगणार आहे, की बुवा तू हेल मेरीज 5 वेळा म्हण किंवा अमुक काहीतरी असं. प्रत्येक धर्मामध्ये या गोष्टी हं, आहेत. तर देवापासनं वाचण्याचे काही उपाय आहेत. माणसापासनं वाचण्याचे काही उपाय आहेत आणि स्वतःपासनं वाचायचे काही उपाय आहेत. तर त्याच्यापैकी स्वतःपासनं वाचायचे जे उपाय आहेत, तिथे बरेचदा जर ते मॅनेज झालं नाही, तर मानसिक आजाराची निर्मिती होते. आपण आपल्या संस्कृतीतही बघतो, की याच्यात नॉर्मलही गोष्टी खूप आहेत, की बुवा माझ्या जवळची ही व्यक्ती वारली आणि त्याला से आंबा खूप आवडत होता, तर मी आता आंबा खाणार नाही. खाणार नाही. या ज्या साध्या गोष्टी असतात किंवा मला अमुक एक करायचं होतं आणि माझ्या हातून ही चूक झाली. आता मी हे स्वतःला कधीच करून घेणार नाही, हं, की मी कधीच काय अमुक गोष्ट अंगाला लावणार नाही, तमक्या प्रकारचे कपडे घालणार नाही. तर हं, हे त्याचे खूप नॅचरल संस्कृतीने ॲक्सेप्ट केलेले आणि असं म्हणूया की हे हेल्दी आहेत, की हं, त्या एका गोष्टीवर या माणसाचं अख्खं आयुष्य अडकून पडलं असतं. पण हा छोटा संस्कृतीने दिलेला रस्ता वापरून त्याचं ते तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं झालं. हं. तर हाही त्याच्यामध्ये भाग आहे. तर पुन्हा एकदा मी जसं म्हटलं तसं, की याला सरळ साधी उत्तरं नाही आहेत. ओके. पण थोडा विचार करणं, त्याच्यावर उत्तर शोधणं, त्याची कोणाशी तरी चर्चा करणं, कोणाशी तरी बोलणं, हा हं, गिल्टमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. हं, म्हणजे कॅथॉलिक ख्रिश्चनिटीमध्ये कन्फेशन हा जो भाग आहे, हा हा फार महत्त्वाचा आहे. लोकं का हं, कन्फेशन देतात? देवावर विश्वास नसलेल्या माणसाला सुद्धा कोणाशी तरी बोलल्यावर बरं का वाटतं? कारण समोरच्या माणसाकडनं त्याला ते आश्वासन हवं असतं, की "अरे ठीक आहे." कोणाकडून तरी ही एक भावना आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, की हो, ही चूक झाली मान्य आहे. पण हे इतकं भयंकर नाहीये. तू अदरवाईज चांगला आहेस. हं. तर तिथला फोकस काढून या अदरवाईज चांगला असण्यावर कोणीतरी नेणं मग खरं तर आणि व्हॅलिडेशनच हवंय. काहीतरी व्हॅलिडेशन हवंय. हं, थोडा तो गिल्ट कोर्टानी सांगावं, की हो, या माणसाच्या हातून चूक झाली आहे. हं, त्याच्यासाठी शिक्षा भोगणं महत्त्वाचं आहे. कारण एकदा तुम्ही शिक्षा भोगली, की तुमची पाठी कोरी होते. जर तुम्ही शिक्षाच भोगली नाही, तर ते डोक्यात जिवंत राहतं. बघा, आपल्या देशात सुद्धा, लोकशाहीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी खून जरी केलात हो. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जन्मठेप झाली, तुम्ही 14 वर्ष किंवा काय तुरुंगात राहिलात, तर एकदा तुम्ही शिक्षा भोगून बाहेर आलात, की तुम्ही गुन्हेगार राहत नाही. मग तुम्ही खुनी राहत नाही. कारण तुम्ही त्याची शिक्षा भोगलेली आहे. त्याच्यामुळे हा जो प्रायश्चित्ताचा भाग आहे, हा धार्मिकदृष्ट्या असो, सामाजिकदृष्ट्या असो किंवा वैयक्तिक पद्धतीने असो, हं, हा गरजेचा आहे. त्याच्यामुळे योग्य प्रायश्चित्त घेणे, ते योग्य व्यक्तीकडून त्याच्याबद्दल सूचना घेणे किंवा स्वतः काहीतरी एक स्वतःसाठी ठरवणे, हा गिल्टमधनं बाहेर पडायचा, खऱ्या-खऱ्या गिल्टमधनं हं. बाहेर पडायचा चांगला उपाय आहे. ओह! इंटरेस्टिंग. काय-काय एकतर समजा मी आता कुठल्या एका पद्धतीच्या गिल्टमधून चाललो आहे. तर काय-काय पद्धतीनं एकतर मी ते स्वतःला ऑब्झर्व्ह करू शकतो. मग प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर आणि काय-काय पद्धतीनं मग काय-काय गोष्टी मला या क्षणी करता येणं शक्य आहे. कसं मी इव्हॅल्युएट केलं पाहिजे. काय गोष्टी स्वतःला सांगितल्या पाहिजे आणि काय गोष्टींची उत्तरं शोधली पाहिजे. सो पुन्हा आपण तेच उदाहरण घेऊया, की आईला मुलाला पाळणाघरात ठेवून कामाला आई जाते आहे आणि त्याच्याबद्दल तिला वाईट वाटतंय. आपण आपल्या मुलाला तिथे ठेवून जातोय म्हणून. तर ह्याच्यात त्या आईला हा विचार करता येईल, की मी माझ्या मुलाला तिथे ठेवते आहे. ह्याच्यात ऑब्जेक्टिव्ह त्या मुलाचं नुकसान आणि फायदा काय-काय होतोय? हं,
की ठीक आहे त्याला 6 तास घराबाहेर राहावं लागतंय, त्याला डब्यातलं किंवा तिथलं जेवण जेवावं लागतंय. इतर 20 मुलांशी त्याचा संपर्क आल्यामुळे तो जो वर्षातनं 2दाच आजारी पडत होता, त्याच्याऐवजी 4 वेळा आजारी पडतो आहे. परवा कोणीतरी त्याला बोचकारलं जे घरी असतं तर झालं नसतं. पण त्याचबरोबर त्याला त्याच्या वयाच्या इतर मुलांबरोबर राहायची सवय लागते आहे. हं. माझं मूल आता सगळ्यांबरोबर बसून जेवतंय, 4 वेगळ्या कविता शिकलेल्या आहे, 2 वेगळ्या शिव्या शिकलेला आहे, त्याची भाषा संपत्ती वाढते आहे. आहे का नाही? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. तो वेळच्या वेळी जेवायला लागलाय, तो तिथे भरपूर खेळतो, त्याच्यामुळे रात्री 9 वाजता तो बरोबर व्यवस्थित झोपून जातो. हं. या सर्व गोष्टी होत आहेत. तर ह्याचा एक ताळेबंद मानणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला हे जे वाईट वाटतंय, हे मला स्वतःचं वाटतंय का हे माझी आई म्हणाली, सासू म्हणाली, बहीण म्हणाली, मैत्रीण म्हणाली, हं. बॉस म्हणाला, मी वर्तमानपत्रामध्ये कुठल्यातरी एका माणसाचा लेख वाचला, की स्त्रिया आजकाल असं करतात म्हणून जगाचं वाटोळं होत चाललेलं आहे. त्याच्यातनं हे विचार माझ्या डोक्यात शिरलेले आहेत, हं. की ह्यातलं माझं काय आहे आणि ह्यातलं समाजाने दिलेलं काय आहे आणि सत्य काय आहे. या 3 कॅटेगरीमध्ये ह्या गोष्टी टाकणं गरजेचं आहे. हं. त्याच्यापैकी समाजाचं आणि इतरांचं हे थोडं फाट्यावर मारणं सोपं आहे. ओके. स्वतःचं जे वाटतं आहे, तिथे ताळेबंद मारून ह्याच्यातलं चांगलं काय आहे, वाईट काय आहे आणि जिथे माझ्या मुलाला नुकसान होतं आहे, तिथे मला ॲक्शनमध्ये काय करता येईल? हं. बऱ्याचशा लोकांचा गिल्ट हा फक्त विचार, भावना कुढत राहणे हं. या प्रकारे होतो. म्हणजे हं. ते थोडं बद्धकोष्ठ झाल्यासारखं आहे, की नुसतं पोटात हात ठेवून घरात यरझाऱ्या घालत बसणे याने बद्धकोष्ठ सुटत नाही. त्याच्यासाठी काहीतरी घेऊन तो कार्यक्रम मोकळा करावा लागतो. तर ती ॲक्शन महत्त्वाची आहे. ही जी अडकलेली भावना आहे, याचा निचरा होणं गरजेचं आहे. मग मी माझ्या मुलासाठी काय करू शकते? मग मी त्याला इतर त्यावेळी त्याचं एक जेवण जर ते फार नीट होत नसेल, तर मी उरलेलं 2 वेळेस काय देऊ शकते? हं. किंवा त्याला पुढच्या वेळी ही अशी सर्दी होती हे जर माझ्या लक्षात आलं, तर मग मी त्याला काय बरोबर रुमाल ठेवायला शिकवू शकते का? किंवा नर्सरीवाल्यांशी बोलू शकते का, की अहो तुम्ही ताप आलेल्या मुलांना नका तिथे घेत जाऊ किंवा असं काही हं. सो ॲक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणं ही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्याही भावनेची ॲक्शन होणं गरजेचं असतं, हं. की हं. तुम्ही नवीन काहीतरी करायला सुरुवात करत आहात किंवा आधी करत होतात ते थांबवत आहात. हं. ह्यातलं काहीतरी करणं गरजेचं आहे. हं. तसं केलं की तो गिल्ट कमी होऊ शकतो. ओके, ओके. आणि ॲनलाईज कसं करायचं? म्हणजे मुळात अ, काय कारण प्रत्येक पद्धतीचा गिल्ट वेगळा असू शकतो. मला तो स्वतःला ॲनलाईज कसं करता येऊ शकेल? कारण आत्ता पण तुम्ही म्हटलात, की कसं सोसायटल प्रेशरमधून एखादी तयार झालेली गोष्ट आहे, की मलाच ती स्वतःला वाटते. पण बऱ्याचदा मला स्वतःला त्यात डिफरन्शिएटच करता येत नाही. मला स्वतःचं मत हं, काय आहे आणि समाजाने माझ्यावर टाकलेलं जे माझं मत म्हणून मी ते प्रेझेंट करतोय असं मला वाटतंय. यात डिफरन्शिएटच करता येत नाही, तर ते कसं करावं? म्हणजे हे हं. अॅनलाईज करता आलं तर कदाचित मला सोसायटीची मतं फाट्यावर मारता येतील. सो ओंकार हा 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 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर सायकॉलॉजीमध्ये खूप काम झालेलं आहे. गेस्टाल्ट थेरपी नावाची जी थेरपी आहे त्याचा जो प्रॉपोगेटर फ्रिट्स पर्ल्स म्हणून होता, त्यांनी ह्याच्यावर खूप लिहिलेलं आहे, की हे विचार जेव्हा आपल्या डोक्यात येतात, तेव्हा ते कुठल्या भाषेत येतात, ह्याच्यावर न कळतं त्यातले शब्द काय आहेत त्या विचाराचे, हं. ह्याच्यावर न कळतं हा आपला स्वतःचा आहे का हे आपल्या डोक्यात घुसलेला विचार आहे, पॅरासायटिक विचार आहे. ओह! ज्याच्यात हे असं करावं, हं. असं चुकीचं असतं, हं. हे वाईट असतं. म्हणजे हे जे वुड, शुड हं. वगैरे वाल्या ज्या गोष्टी येतात, यू मस्ट डू धिस, असं करायलाच पाहिजे. हे सगळे समाजाकडनं घुसलेले विचार आहेत. हं. कारण हे कोणीतरी सांगितलेले आहेत. ते आपल्या डोक्यात ऐकू येतात, तेव्हा ते कमांडमेंटसारखे ऐकू येतात. आकाशवाणी झाल्यासारखे ऐकू येतात. आणि ही आकाशवाणी नसते, ही समाजवाणी असते, पालकवाणी असते, पुस्तकवाणी असते, कुठलीतरी वाणी असते. हं. स्ववाणी नसते. हं. त्याच्यामुळे अशा प्रकारे जेव्हा कमांडमेंट सारख्या गोष्टी ऐकू येतात किंवा हे ना वाईटच असतं, अशा थाटात जेव्हा ते विचार ऐकू येतात, हं. काकूबाई, काका या थाटात हो. जेव्हा ते विचार ऐकू येतात, तेव्हा हे दुसऱ्यांचे शक्यतो विचार असतात. खरं तर माझा प्रश्न होता हा, की कारण स्वतःचे बऱ्याचदा विचार हे स्वतःचे आहेत की हं. नाही हेच कळत नाही. म्हणजे मला जे वाटतंय ते खरंच मला वाटतंय. अजून अजून एक गंमत आहे हो. त्याच्यात, की चांगली लोकं असं करत नाहीत. आपल्यात असं करत नाहीत. हो. असे जेव्हा गटबंधनं चालू होतात, तेव्हा लगेच समजून घ्यायचं, की हा आतून आपला आलेला नाहीये. नाही. हे रॅपरसकट गिळलेलं चॉकलेट आहे आणि ते काही पचत नाहीये. त्यामुळे हा 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 म्हणजे हा हा माझे शब्द नाही आहेत, हे फ्रिट्ज पर्ल्सचे शब्द आहेत. हं, हं. ज्याला तो स्वॉलोइंग इट विथ रॅपर असं म्हणतो. त्याच्यामुळे ते डायजेस्टही होत नाही आणि पोटात काहीतरी त्रास देत राहतं. तर हे हो. बाहेरून घेतलेल्या गोष्टी आहेत.